the spiritual warfare. आत्मिक युद्ध. Okay, and for the past 1 or 2 weeks we have been starting it with the verse from Isaiah 54. आणि मागचे काही आठवडे यशाया 54:17 मधून आपण घेतोय. Isaiah 54 verses 17. आणि यशाया 54 याचा 17वा वचन. There Bible tells us, तिथे बायबल सांगतं, no weapon that is formed against you shall prosper. तुझ्या विरुद्ध चालविण्याकरिता घडलेले कोणते हत्यार तुझवर चालणार नाही. No weapon that is formed against you shall prosper. आणि तुझ्या विरुद्ध जो हत्यार उगारलाय तो समृद्ध नाही होणार. And every tongue that shall rise against you in judgment, आणि जी जीभ तुझ्या विरुद्ध न्यायामध्ये उभी राहील, every tongue that will rise against you in judgment, आणि जी जीभ तुझा न्याय करेल, you are not just going to sit down and take it, but you will condemn it in आणि Jesus' name. तुम्ही बसून ते स्वीकारणार नाही, तर त्या जिभेला तुम्ही दोष लावाल. Praise the Lord. हालेलुया. When somebody rises against you and somebody judges you and speaks negative words upon you, just don't sit down and be passive and just receive it or accept it. On the contrary, you need to rise up by faith and you have to stand against it, condemn it. आणि जो कोणी तुमच्या विरुद्ध उठतो, तुमच्या विरुद्ध नकारार्थी शब्द बोलतो, तुम्हाला वाईट शब्द बोलतो, तुम्ही शांतपणे बसून स्वीकारू नका, तर त्याच्या विरुद्ध उठा. आणि जी जीभ तुम्हाला जो दोष लावते तिला तुम्ही दोष लावा. Praise the Lord. Hallelujah. You must condemn it. आणि तुम्ही त्याला दोष लावायचा. How you do that? कसं तुम्ही करता? By saying the Bible says I'm more than a conqueror. आणि हे असं बोलून की बायबल सांगतं की मी महाविजयी आहे. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? If somebody says you're a failure, just don't sit down there and accept it or just be passive about it, but you should rise up in faith and condemn everything, the negative things that they are speaking against you, and say that I am a child of God. God's anointing is upon me. I am more than a conqueror. I am blessed because whatever I touch, I will succeed. Whatsoever I do, I will prosper. आणि जर कोणी तुम्हाला म्हणाला तुम्ही अपयशी आहात, तुम्ही बिनकामाचे आहे, तुम्ही काही करू शकत नाही, तर शांत बसू नका आणि ते स्वीकारू नका. तर म्हणा येशू प्रभू मध्ये मी महाविजयी आहे. ज्या कशाला मी आशीर्वाद हात लावेन ती गोष्ट आशीर्वादित होईल. Praise the Lord. Hallelujah. St. Paul tells us we need to fight the fight of faith. आणि संत पौल म्हणतो की आपल्याला विश्वासाचं सुयुद्ध करायचंय. Fight a good fight of faith. विश्वासाचं सुयुद्ध करायचंय. Fight a good fight of faith. विश्वासाचं सुयुद्ध करायचंय. Come on, say it. Fight a good fight of faith. आणि विश्वासाचं सुयुद्ध म्हणा. Say it. हाँ. म्हणा ऐसा बोलिए. Fight a good fight of faith. बोलिए मराठी में. विश्वासाचं सुयुद्ध करणं म्हणा. विश्वासाचं सुयुद्ध करणं. कौन सा लड़ाई है ये? ही कोणती लढाई आहे? It's the fight of faith. विश्वासावरची ही लढाई आहे. Whose report are you going to believe? आणि कुणाच्या रिपोर्टवर तुम्ही विश्वास ठेवणार? Whom you are going to believe? कुणावर तुम्ही विश्वास You are ठेवणार? going to believe the report of the devil or you are going to believe the report of the Lord? आणि मग शैतानाचा रिपोर्ट आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार की प्रभूच्या रिपोर्ट? शैतान जो बोलता है उस पे विश्वास करने वाले हैं या बाइबल जो में लिखा है, जो बाइबल में लिखा है उसके पर विश्वास करने वाले हैं? शैतान जे बोलतो त्याच्यावर विश्वास ठेवणार आहात की बायबल जे बोलतं त्याच्यावर विश्वास ठेवणार आहात? The devil will say you are finished, your life is over, nothing good can happen in your life. आणि शैतान म्हणेल तुझं लाईफ आता संपलेलं आहे, तू काही चांगलं करू शकत नाही, तुझ्यामधून चांगलं निघणार नाही. But the Bible says you whatsoever you do you shall prosper. आणि बायबल असं सांगतं जे काही तू करशील तू समृद्ध होशील. Praise the Lord. What you are going to believe? मग तुम्ही कशावर विश्वास ठेवणार? किसके पर विश्वास करने वाले आप कशावर लोग? तुम्ही विश्वास ठेवणार? Praise the Lord. किस पे विश्वास करेंगे? कशावर विश्वास ठेवणार? Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. हमें जो हमारा जो लड़ाई है अभी शैतान से ज्यादा लड़ना नहीं है, वो लड़ाई जो है हमारे अंदर है. आणि ती लढाई आता शैतानाशी आपण जास्त लढायची नाही, ती लढाई आपल्या आतमध्ये आहे. शैतान को यीशु ने ऑलरेडी हरा दिया है. शैतानाला येशूने आधीच हरवलंय. Praise the Lord. हालेलुया. Now बाइबल में ऐसा लिखा है resist the devil.
आणि बायबल सांगतात की सैतानाचा विरोध करा, खाली विरोध का, उसको रेजिस्ट करना है, फक्त त्याचा विरोध करायचा आहे, उसके साथ लड़ना नहीं है, त्याच्या सोबत लढायचं नाही, क्योंकि जीत हमें ऑलरेडी मिल गया है. कारण विजय आपल्याला आधीच मिळाला. आमेन. Praise the Lord. हालेलुया. If you walk by faith, you will always walk in victory. आणि जर तुम्ही विश्वासात चालाल तर तुम्ही विजयात चालाल. Praise the Lord. हालेलुया. We need to walk by faith. आपल्याला विश्वासाने चालायचंय. What is faith? विश्वास काय? Faith is not your imagination. विश्वास म्हणजे तुमची कल्पना मैंने नाही. आपको कई बार ये बात सिखाया है, कई बार ये बात बताया है. बऱ्याचदा मी तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे. In 2 Corinthians chapter 10 verses 4 and 5 if you read. आणि 2 Corinth 10:4-5 जर तुम्ही वाचाल, कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवविषयक एक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. Praise the Lord. What it says over here, इथे काय म्हटलंय पहा. the weapons of our warfare. आणि आपल्या युद्धाची जी शस्त्र आहेत, हमारा जो युद्ध करने का जो हथियार है, आपले जे युद्ध करण्याचे हत्यार आहेत, it is not carnal. ते दैहिक नाहीये It is not flesh. It is not something that you can see. आणि ते शारीरिक नाही, म्हणजे तलवार भाला सुरा असं नाहीये. We have a weapon of warfare. आपल्याला युद्धाची शस्त्र आहे, हमारे पास में एक शस्त्र है. आपल्याकडे हत्यार आहे. लेकिन अगर आप पूछेंगे पास्टर आपका हथियार किधर है युद्ध करने के लिए, I cannot show it to you. आणि मग तुम्ही म्हणाल पास्टर आपण युद्ध करायला जातोय, हत्यार कुठे आहे? मैं आपको दिखा नहीं सकता हूँ फिजिकली. मी तुम्हाला शारीरिकरित्या दाखवू शकत नाही. समझ में आ रहा है आप लोग? I can't show it to you physically शारीरिकरित्या ते हत्यार दाखवू शकत नाही. because Bible says they are not carnal. They are not physical. आणि बायबल सांगते ते दिसणारे हत्यार नाहीयेत, They are spiritual weapons. आणि ते आत्मिक हत्यार आहेत. Praise God. वो spiritual weapons क्या है हम सीखेंगे. आत्मिक हत्यार काय ते आपण शिकणार आहोत. So we have a weapon that is, we have a weapon of warfare. युद्धाची तुमच्याकडे माझ्यासारकडे हत्यार आहेत. And in the 5th verse it says, 5व्या वचनात असं म्हटलंय, he says, bring all your imagination under subjection. आणि तुमचे जे तर्क वितर्क आहेत ते अधीन आणा. Imagination. कल्पना आहे ते अंकित करा. What is an imagination? कल्पना काय? Anything that is not having the base of the word of God. ज्या कुठल्या गोष्टीला वचनाचा आधार नाहीये, Anything that is not having the base of the word, काही असू दे ज्याला वचनाचा आधार नाहीये, and you start believing that, आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायला it लागता, is your imagination. आणि ती म्हणजे तुमची कल्पना. समझ में आ रहा आप लोग को? कळते का तुम्हाला? I gave you that example of Dr. Yonggi Cho. आणि डॉक्टर योंगी जे आहे त्यांचं उदाहरण दिलं. He says ते म्हणाले that you need to take the paint of your, that paint and the prayer of your brush. 3 things he says. He says your prayer is like a brush. आणि ते म्हणाले की तुमची प्रार्थना म्हणजे ब्रश प्रमाणे, ब्रश, पेंटिंग ब्रश होता है वैसा है. पेंटिंग ब्रश प्रमाणे, And the word of God is the ink, आणि देवाचं वचन म्हणजे ती शाई. or the word of God is the paint, देवाचं वचन म्हणजे शाई किंवा कलर. and your mind is the canvas. आणि तुमचं जे मन आहे ते म्हणजे तुमचा बोर्ड किंवा So कॅनव्हास. you have to take your prayer, तुमची प्रार्थना तुम्हाला घ्यायची, dip it in the word of God, देवाच्या वचनामध्ये ती which टाकायची, is the paint, जे पेंट आहे, and take that paint and paint an image in your mind. आणि ते पेंट घ्या आणि तुमच्या मनामध्ये ती कल्पना रंगवा. Don't paint any other imagination. दुसरी कुठलीच कल्पना रंगवू नका. Let it be in line with the word of God. आणि तुमची कल्पना तुमच्या वचनानुसार असू द्या. Praise God. You're getting it. So all our imagination, आणि ज्या आपल्या सर्व कल्पना आहेत, what is our imagination that is not in line with the word of God? आणि ज्या कल्पना देवाच्या वचनानुसार नाहीयेत, That is your imagination. ती तुमची कल्पना आहे. But imagination, we must remember, has been given to us as a gift from God. पण कल्पना जी आहे ती देवाकडून आलेली भेट आहे, It is not from the enemy. शत्रूकडून नाहीये ती. God has given you and me the capability of imagining things. परमेश्वराने तुम्हाला मला ताकद दिले, आपण कल्पना करू शकतो. Praise the Lord. Hallelujah. आप कल्पना, कितने लोग कल्पना कर सकते हैं?
कल्पना किती लोक करू मन शकतात? में एक चित्र बना सकते हैं. मनात एक चित्र बनू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आप मन में कल्पना बना सकते हैं कि हमारा परिवार आशीषित परिवार है. माझा परिवार आशीर्वादित परिवार आहे. ही आप कल्पना हो सकता है आपके घर में बहुत सारा प्रॉब्लम्स है, लेकिन आप मन में कल्पना कर सकते हैं कि मेरा पति, मेरा पत्नी, मेरे बच्चे, उसके बारे में आप एक कल्पना बना सकते हैं. आणि घरात कदाचित प्रॉब्लेम असतील, पण तुम्ही कल्पना करता माझा नवरा चांगला आहे, माझी पत्नी चांगली आहे, मुलं चांगले आहे, सगळं काही आनंदी आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाउ ये जो कृपा प्रभु ने, ग्रेस जो हमें दिया है, आणि ही जी कृपा आपल्याला दिलेली आहे, ये इमेजिनेशन जो है, ही कल्पना जी आहे, इसको प्रभु के वचन के अनुसार मैचिंग में लाना है. आणि प्रभूच्या वचनानुसार हिला मॅच करायची. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना ओके, कळतंय? जैसा कि आइज़ाया 55 में लिखा है, यशया 55 मध्ये लिहिलंय, as the heaven is high above the earth, जसं स्वर्ग पृथ्वीपासून उंच आहे, as the heaven is high above the earth, जसं आकाश पृथ्वीवरून उंच आहे, so are my ways higher than your ways. तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांवरून उंच आहेत. क्या लिखा है यहाँ पे? काय लिहिलंय इथे? तुम्हारा सोच में, मेरा सोच में, तुम्हारा मार्ग में और मेरा मार्ग में जमीन और आसमान का फर्क है. आणि तुमच्या विचारामध्ये, माझ्या विचारामध्ये, तुमच्या मार्गामध्ये, माझ्या मार्गामध्ये जमीन आणि आसमान एवढा फरक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लेकिन कहानी यहाँ पे खत्म नहीं होता पण है. इथे गोष्ट संपत नाही. खाली ऐसा बोल के प्रभु तेरा मार्ग बहुत ऊंचा है, मेरा मार्ग बहुत छोटा है, मैं ऐसा ही रहूंगा जिंदगी भर. दैट इज नॉट व्हाट गॉड इज एक्सपेक्टिंग फ्रॉम अस. आणि मग प्रभू तुझा मार्ग मोठा, माझा मार्ग छोटा, असंच बसून राहायचं ही अपेक्षा नाहीये प्रभूची. परमेश्वर ने उसकी आत्मा से हमें भर दिया है, प्रभूने त्याच्या आत्म्याने आपल्याला भरले, ताकि हमारा सोच जो है प्रभु के सोच के जैसा बन जाए. जेणेकरून आपला जे विचार आहे प्रभूच्या विचाराप्रमाणे होईल. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतं? बोलो हमारा विचार, हमारा मार्ग प्रभु के मार्ग की तरह हो जाए. बोला आमचे विचार, आमचे मार्ग प्रभूच्या विचारासारखे आहेत, प्रभूच्या बोलिए मार्गासारखे बोलिए, आहेत. मेरा मार्ग, मेरा विचार प्रभु के विचारों के जैसा होना चाहिए. माझे मार्ग, माझे विचार प्रभूच्या विचारांसारखे व्हायला पाहिजे. हमारे विचार छोटे हैं, हमारा सोच छोटा है, हमारा सोच गरीब है, हमारा सोच तकलीफ है, हमारा सोच बीमारी है, इसलिए हम उसी लेवल में रहते हैं. आणि मग आपल्या विचारामध्ये काय, मी गरीब आहे, मी कमजोर आहे, मी अशक्त आहे, मग आपण त्याच ठिकाणी राहतो. बाइबल says be transformed by the renewing of your mind. आणि बायबल सांगते की मनाच्या नवीनीकरणाने रूपांतरित व्हा. मैं आपसे ये बात कहना चाहता हूँ, एक गोष्ट सांगू इच्छितो, आपके जीवन में परिस्थिति बदलने से पहले आपका सोच को बदलना है. आपल्या जीवनामध्ये परिस्थिती बदलण्याआधी आपले विचार बदलायला पाहिजे. जब तक आपका सोच, आपका विचार में बदलाव नहीं आएगा, आपके जीवन में बदलाव नहीं आएगा. जोपर्यंत तुमच्या विचारात बदल येत नाही, तुमच्या परिस्थितीत बदल येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कितने लोगों को समझ में आ रहा किती है? लोकांना कळतंय? खाली कपड़े बदलने से कुछ बदलता नहीं है, कपडे बदलल्याने परिस्थिती बदलत घर नाही. बदलने से कुछ बदलता नहीं है. घर बदलून परिस्थिती बदलत नाही. कुछ लोग को लगता पनवेल बराबर नहीं, मैं दूसरा कोई, मैं मुंबई में जाऊंगा तो मेरा जीवन सुधर जाएगा. मग काही लोक म्हणतात की पनवेल मध्ये आशीर्वाद नाहीये, मी मुंबईला गेलो का मी ये आशीर्वाद इधर के लोग अच्छा नहीं, उधर के लोग बहुत अच्छे. इकडची लोक चांगली नाहीत, तिकडची लोक चांगली आहेत. आप कुछ लोग, हम पूना में जाएंगे, बहुत उधर बहुत अच्छा काम चलता है प्रभु का. मग काही लोक म्हणतात पुण्याला खूप चांगलं प्रभूचं काम चालू आहे. आपको, आप कितना भी बदल दो, आप अमेरिका में भी जाएंगे तो भी कुछ फर्क नहीं पड़ेगा. आणि तुम्ही अमेरिकेत जरी गेला तरी काही फरक नाही पडणार. आप दुनिया में कौन से भी कोने में जाएंगे, हमारा सोच को लेके जाएंगे वहां पे. जर आपण जिथे कुठे जातो आपले विचार घेऊन जातो. How many of you understanding that? किती लोकांना कळतंय? See, unless your thinking changes, unless your mind will change, nothing is going to change in your life. जोपर्यंत तुमचं मन बदलणार नाही, जोपर्यंत तुमचे विचार बदलणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. As the heaven is high above the earth, so are my ways higher than your ways. जसे आकाश पृथ्वीपासून उंच आहे, तसेच माझे मार्ग तुमच्या मार्गापासून उंच आहे. So all our imagination, bring it under subjection लिखा है वहां पे. आणि मग आपल्या सगळ्या ज्या कल्पना आहेत त्या अंकित आणायच्या आहेत. क्या लिखा है वहां पे? Just read that what it says. तर्क वितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो. Praise the Lord. किधर लेके आना है वो? त्या कल्पना कुठे आणायच्या आहेत? हमारा इमेजिनेशन को क्या करना है? आपल्या कल्पनेला काय करायचंय? डोंट लेट योर, बिकॉज हमारा इमेजिनेशन जो हम विचार करते सोचते हैं, वो उसका जिम्मेदारी जो है वो यीशु नहीं, उसका जिम्मेदारी परमेश्वर नहीं लेता है. आणि ज्या काही आपले विचार आहेत, कल्पना आहेत, त्याची जबाबदारी देवावर नाहीये. लेकिन हमारा विचार अगर प्रभु के वचन के अनुसार होगा तो हमारा जीवन में प्रभु उसका क्या बोलते हैं, ही विल सपोर्ट दैट.
God will support that. आणि जर आपले विचार आपल्या कल्पना प्रभूच्या अधीन आणल्या तर प्रभू आपल्याला त्याच्यात मदत करेल, मार्ग काढेल. Praise the Lord. Hallelujah. God will support everything that comes out of his mouth. आणि मग प्रभू जे त्याच्या मुखातून येतो किंवा आपल्या मुखातून येतो त्याला सपोर्ट करेल. Praise God. हालेलुया. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? प्रभु के वचन पे हमें इतना मनन करना है. प्रभूच्या वचनावर एवढं मनन See करायचं. Joshua 1:8. Read Joshua 1:8. यहोशुवा 1:8 आपण वाचूया. This book of the law shall not depart out of your mouth, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. but you must meditate in the word of God day and night. त्यात जे काही लिहिलेले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि Praise the Lord. दिवस त्याचे मनन कर. वहां पे मनन कर, उसमें जो लिखा है उसके मुताबिक अपना जीवन को डिसिप्लिन कर. आणि जे काही लिहिलंय त्या पद्धतीने आपल्या जीवनाला शिस्त लाव. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. God wants you to discipline your life according to the word. आणि देवाच्या वचनानुसार आपल्या जीवनाला शिस्त लावायची. When you live by the word of God, your life will become fruitful. आणि जेव्हा तुम्ही देवाच्या वचनानुसार जगता तुमचं जीवन यशस्वी होतं. Bible says you will have success and you will be prosperous. बायबल सांगतं तुम्हाला यश मिळेल, तुम्ही समृद्ध व्हाल. आमेन. Success मिलेगा, prosperity मिलेगा. आणि यश मिळेल, समृद्धी मिळेल. If you meditate on God's word and discipline your life as per God's word. जर तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवलात त्यानुसार आपल्या शरीराला तुम्ही शिस्त लावली. Praise the Lord. हालेलुया. And God has given you the Holy Spirit to help you to live the life that God wants you to live. आणि देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिलाय जेणेकरून देवाची इच्छा आहे आपण जसं वागावं तसंच वागण्यासाठी. Praise the Lord. हालेलुया. पवित्र आत्मा कौन है? पवित्र आत्मा कोण आहे? पवित्र आत्मा मददगार है. पवित्र आत्मा मदतगार आहे. किस चीज के लिए मदद करने वाला है? कशासाठी मदत To करायला? help you to live a victorious life, live as per the word of God. विजयी जीवन जगण्यासाठी देवाच्या वचनानुसार जगण्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला मदत करतो. Some people may say it is very difficult to live by the word of God. आणि मग काही लोक म्हणतात देवाचं वचन खूप कठीण आहे, वचनानुसार वागणं खूप कठीण आहे. बहुत मुश्किल है, कैसा हम जी सकते बाइबल के अनुसार? खूप कठीण आहे, कसं बायबलनुसार जगायचं? It is difficult if you do it by yourself. आणि तुम्ही तुमच्या ताकदीवर केलं, तुमच्या शरीराने केलं तर कठीण आहेच. But when the Holy Spirit is there, everything will become easy. पण जेव्हा पवित्र आत्मा येतो तेव्हा सगळं काही सुरळीत होतं. Praise the Lord. हालेलुया. बोलो पवित्र आत्मा हमारा मददगार है. बोला पवित्र आत्मा आपला मदतगार आहे. हमारा मददगार है. आपला वो मदतगार आहे. हमें मदद करेगा. तो आपल्याला मदत करेल. विजय जीवन जीने के लिए मदद करेगा. विजयी जीवन जगण्यासाठी मदत करेल. Praise the Lord. हालेलुया. हमें हर चीज में यश देगा. आपल्याला प्रत्येक बाबतीत यश देईल. Praise God. Holy Spirit will help you. पवित्र आत्मा तुम्हाला मला मदत करेल. आमेन. Amen. Without the Holy Spirit, you can do nothing. पवित्र आत्म्याशिवाय आपण काही करू शकत नाही. Amen. In Ephesians chapter 6, verses 10, 11 and 12, इफिसकरांस पत्र 6, 10, 11, 12 मध्ये there it says, the first thing it says, finally be strong in the Lord and in the power of his might. आणि म्हटलं इथे शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. Okay. Finally, my brethren, be strong in the Lord and in the power of his might. शेवटी बंधूंनो प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. If you see the Bible, जर बायबल पाहाल the whole Old Testament is a prophecy. संपूर्ण जुना करार आहे हा भविष्यवाणी आहे. In the Old Covenant, in the Old Testament, God prophesied, he spoke through his prophets. आणि जुन्या करारामध्ये परमेश्वर भविष्यवक्त्यांद्वारे बोलला. And all that they spoke was recorded and it became a doctrine. आणि मग जे काही ते बोलले त्यांची प्रिंट काढली आणि ते बायबल बनलं. After that, when Jesus came, आणि त्यानंतर जेव्हा प्रभू येशू आले, Jesus said, I have not come to break the commandments, I have not come to destroy the commandments, but I have come to fulfill everything that has been spoken. आणि प्रभू येशू म्हणाले ह्या जे आज्ञा आहेत ते मी मोडायला ना आलोय, नियमशास्त्र मोडायला ना आलोय, तर जे लिहिलंय ते मी पूर्ण करायला आलोय. Praise the Lord. हालेलुया. कितने लोगों को समझ में आ रहा? किती लोकांना कळतं? जो कुछ भी लिखा गया था, वो जितने भी चीज लिखा गया था, उस चीज को पूरा करने के लिए यीशु इस दुनिया में आया. आणि जे काही लिहिलं होतं ते सगळं पूर्ण करायला प्रभू येशू आले. That is what makes the Bible a very unique book.
आणि त्यामुळे बायबलला एक खास बुक बनवण्यात आले. बाइबल में लिखा है परमेश्वर जो कहता है वो पूरा करता है. बायबल मध्ये लिहिले परमेश्वर जे बोलतो ते पूर्ण करतो. हम लोग भी बहुत बड़े बड़े बात करते हैं लेकिन पूरा नहीं कर पाते हैं. आपण पण मोठमोठ्या गोष्टी करतो पण पूर्ण करत नाही. ये वी ऑल स्पीक बिग बिग थिंग्स बट वी कांट कीप आवर वर्ड्स. आणि आपण मोठमोठ्या गोष्टी बोलतो पण आपलं वचन आपण पाळत नाही. But when God speaks, पण जेव्हा देव बोलतो heaven and earth will pass away, his word will never pass away. आकाश आणि पृथ्वी नाहीसे होईल त्याचं वचन कधीच नाहीसे होणार नाही. Praise the Lord. हालेलुया. That is the glory of the Bible. That is the uniqueness of the Bible. आणि हेच तर बायबलचं गौरव आहे आणि हेच तर बायबलची खासियत आहे. Everything in the old covenant was spoken by God. Jesus came and fulfilled everything that was spoken. आणि जुन्या करारामध्ये जे संदेश त्यांनी बोललेलं प्रभू येशू आला नव्या करारामध्ये सर्व काही पूर्ण केले. He kept all the commandments. त्यांनी सर्व आज्ञा पाळल्या. He fulfilled everything that was said about him. आणि त्याच्याबद्दल जे लिहिलेलं सगळं पूर्ण केलं. Praise the Lord. That is the beauty of the Bible. आणि ही बायबलची खासियत आहे. But when we speak something, we find it very difficult to keep the words that we speak. आणि जे शब्द आपण बोलतो आपल्याला कठीण जातो ते शब्द पाळायला. So here the Bible is telling us, इथे बायबल Paul is सांगतो saying, संत पौल म्हणतात, finally my brethren, शेवटी बंधूंनो God has spoken, देव म्हटलेला आहे. God has fulfilled his word. देवाने त्याचं वचन पूर्ण केलं. Jesus died on the cross. येशू प्रभू He वधस्तंभावर rose गेले. from the dead. ते तिसऱ्या दिवशी Now मेले. finally, आणि आता शेवटी आता शेवटी be strong in the Lord and in the power of his might. आता त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. Praise the Lord. हालेलुया. समझ में आ रहा आप लोग को? कळतंय तुम्हाला? Everything has been done. सगळं काही पूर्ण केले. Jesus has died on the cross. प्रभू येशू वधस्तंभावर मेले. He rose from the dead. ते मरणातून उठले. He took your curse, he took your sin, he took your death. आणि त्यांनी तुमचे श्राप घेतले त्रास घेतले सगळं घेतलं. सब कुछ तुम्हारे लिए कर दिया उसने. सगळं तुमच्यासाठी केलं. तीसरे दिन जिंदा हुआ. आणि तिसऱ्या दिवशी मरणात और 50वां दिन ऑन द डे ऑफ पेंटिकॉस्ट तुमको अभिषेक से भर दिया है. आणि मग 50व्या दिवशी तुम्हाला आणि मला अभिषेकाने भरला. Praise the Lord. Hallelujah. Now finally, आणि आता शेवटी आता शेवटी be strong in the Lord प्रभू मध्ये खंबीर व्हा and in the बलवान व्हा. power of his might. आणि त्याच्या सामर्थ्याने बलवान व्हा. Praise the Lord. Hallelujah. हमारे पड़ोसी के हाथ से हाथ मिलाइए और कहिए be strong in the Lord. आणि आपल्या शेजाऱ्याचे हात मिळवा आणि म्हणा प्रभू मध्ये खंबीर Come on, व्हा, say बलवान it, व्हा. say it by चला, faith. बोलत जा Be strong in the Lord. प्रभू मध्ये बलवान Say it व्हा. again. Say be बोला, strong in the प्रभू मध्ये Lord बलवान व्हा and in the power of his आणि might. त्याच्या सामर्थ्यामध्ये बलवान व्हा. Don't be afraid. भिवू नका. Don't believe the devil. सैतानावर विश्वास ठेवू Don't नका. believe his lies. त्याच्या खोटारड्यापणावर विश्वास Don't ठेवू get नका. confused. त्या गोंधळात पडू नका. Don't let fear come into your heart. भीती तुमच्या हृदयात येऊन देऊ नका. Be strong in the Lord. प्रभू मध्ये सामर्थ्यवान व्हा. Praise the Lord. हालेलुया. Somebody shout hallelujah. कोणीतरी म्हणा हालेलुया. Be strong in the Lord प्रभू मध्ये बलवान व्हा. and in the power of his आणि might. त्याच्या सामर्थ्यामध्ये बलवान व्हा. Praise the Lord. Hallelujah. See, the devil can only work where there is fear. आणि जिथे भीती असते तिथे शैतान कार्य करतो. The devil can only work where there is ignorance. जेव्हा जिथे अज्ञान असतो तिथे शैतान कार्य करतो. When the people do not know the word of God. जेव्हा लोकांना देवाचं वचन माहित नसतं. Because if you don't know the word of God, devil has power over you. जेव्हा तुम्हाला देवाचं वचन माहित नसतं शैतानाकडे मग तुमच्यावर सामर्थ्य असतं. Devil can work only in the darkness. शैतान फक्त अंधारात कार्य करतो. But when you know the truth, पण जेव्हा तुम्हाला सत्य when you know समजतं, the truth, जेव्हा तुम्हाला सत्य when you कळतं, know the truth, जेव्हा तुम्हाला सत्य कळतं that truth will set you free. आणि ते सत्य तुम्हाला आजाद करतो. Praise the Lord. हालेलुया. That truth will set you free. ते सत्य तुम्हाला आजाद करेल. आमेन. When the devil will come to you with a lie, you will laugh at his face and say, devil, you are a liar and you're a father of every lies. आणि मग जेव्हा शैतान तुमच्याकडे खोटं घेऊन येईल तेव्हा तुम्ही त्याच्याकडे हसून म्हणाल अरे शैताना तू खोटारडा आहे. एवढंच नाही तर तू खोटारड्यांचा बाप देखील. Praise the Lord. हालेलुया. कभी भी अगर कोई गलत विचार शैतान ने तुम्हारे मन में डाला है तो हमें क्या करना है? हमें बोलना है शैतान तू झूठा है. आणि जेव्हा शैतान आपल्याशी खोटं बोलेल त्याला म्हणायचंय ए चल खोटारड्या तू खोटारडा आहेस. Praise the Lord. हालेलुया. शैतान कौन है? शैतान कोण आहे? कौन है? जोरात बोला. शैतान कौन है? उसको सुनने दो, उसको मालूम होने दो. ये लोग को मालूम है. शैतान कोण आहे? और एक बार. शैतान कोण आहे? शैतान कोण आहे? Praise the Lord. हालेलुया.
and he is the father of all lies. आणि सर्व खोटारड्यांचा तो बाप आहे, बाप है वो. त्या सर्वांचा बाप आहे. प्रेज द बाइबल में बोलता है जब वो मुंह खोलता है तो झूठ बोलता है वो. बायबल सांगते त्यांनी मुख उघडलं की पहिलं खोटं बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यीशु कौन है? येशू कोण आहे? यीशु सत्य है. येशू सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. यीशु ने क्या बोला? मैं सत्य हूँ, बायबल काय सांगते? मैं मीच जीवन हूँ. मार्ग सत्य जीवन मीच आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मैं मार्ग हूँ. मीच मार्ग आहे. अभी किसका विश्वास करेंगे? झूठ पे विश्वास करना है या सत्य पे विश्वास करना है? कुणावर विश्वास ठेवणार सांगा मला? प्रेज द लॉर्ड. अगर शैतान ने कोई भयानक चीज बोला तो काय खरं नाही, तुम्ही मरणार, असं होणार, ऐसा कुछ बोला तो क्या बोलना है शैतान को? तो झूठा है. काय बोलणार तुम्ही सांगा? प्रेज द बोला, लॉर्ड. बोला. यीशु कहता है कि मैं विजय हूँ. येशू म्हणतो की मी विजयी आहे. आमेन. यीशु हालेलुया. कहता है उसके मार खाने से मुझे चंगाई मिला. येशू म्हणतो की त्याच्या मार खाल्ल्याने मला आरोग्य मिळालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्या हो गया? उसके मार खाने से मुझे चंगाई मिला है. त्याने मार खाल्ला आणि त्यामुळे मला चंगाई मैं मिळाली. आशीर्वादित हूँ. मी आशीर्वादित व्हाट आहे. इज द मीनिंग ऑफ ब्लेसिंग? आशीर्वादाचा अर्थ काय? आशीर्वाद का मतलब क्या है? आशीर्वादाचा अर्थ काय? क्या है आशीर्वाद का मतलब? आशीर्वादाचा अर्थ काय? एक पेड़ जो नदी के किनारे लगाया गया एक है. झाड आहे जे नदी किनारी लावलंय. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आप एक ऐसा झाड़ है, आप एक ऐसा पेड़ है जो नदी के किनारे लगाया गया तुम्ही है. असं एक झाड आहात जे नदी किनारी लावलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मुझे बताओ, अगर एक पेड़ नदी के किनारे लगाया जाएगा, क्या वो सूखा होगा? आणि जे झाड नदी किनारी लावले ते सुकेल का? कभी देखा आपने एक झाड़ सूखा हुआ है, नदी के किनारे लेकिन सूखा हुआ है? नदीच्या किनारी आहे पण सुकलेलं असं पाहिलंय तुम्ही? देखा क्या आपने कभी ऐसा? कधी असं पाहिलंय का? क्यों ऐसा नहीं देखा है? का असं पाहिलं नाही? नदी के किनारे रहेगा तो नदीच्या फल आने किनारी वाला असेल है, तर फळ येणारच येणार. उसके पत्ते आने वाले हैं, त्याला पानं येणारच वो येणार. पेड़ भरपूर होगा. आणि तो पेड़ जो आहे भरपूर बोलो आहे. मैं भरपूर हूँ, बोला मी भरपूर आहे. मैं यीशु में भरपूर हूँ. मी येशू मध्ये भरपूर आहे. प्रेज द लॉर्ड. आई एम हील्ड, मी बरा आई एम झालोय. ब्लेस्ड, मी आशीर्वादित आई आहे. एम मोर देन अ कॉन्करर. मी महाविजयी आहे. Whatsoever I do, I shall prosper. जे काही मी करेन मी I cannot be a आशीर्वादित आहे. failure. मी अपयशी होणार Say नाही. it, I cannot be a failure. मी कधीच अपयशी होणार God's नाही. hand is upon me. देवाचा हात माझ्यावर आहे. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. I believe it with all my heart. आणि मी माझ्या हृदयातून हे पूरे लागू हृदय करतो. से विश्वास करता हूँ. पूर्ण हृदयाने विश्वास ठेवतो. बाइबल कभी झूठ नहीं हो सकता. बायबल कधी खोटं बोलणार पूरा नाही. दुनिया झूठ है, पूर्ण दुनिया खोट मेरा आहे. बाइबल सच्चा है. माझा बायबल सत्य आहे. Lift up your hands and shout hallelujah. हात उंच करून म्हणा हालेलुया. Shout a big hallelujah. म्हणा हालेलुया. Say thank you Jesus. म्हणा धन्यवाद Thank you येशू. for these words that I'm hearing today. आणि जे वचन मी ऐकत आहे त्यासाठी धन्यवाद. Praise the Lord. हालेलुया. आज जो शब्द मैंने सुना है, ये जो शब्द मेरे आत्मा में उतर रहा है, इसलिए मैं तुझे कोटि कोटि धन्यवाद देता हूँ. जे शब्द मी ऐकले ते शब्द माझ्या आत्म्यात उतरतायत त्या शब्दांसाठी धन्यवाद. Praise the Lord. हालेलुया.